नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत घड्याळ कसं वाचायचं. तुम्हाला माहिती आहे का, घड्याळात 3 काटे असतात आणि प्रत्येक काट्याचं काम वेगळं असतं. चला तर मग मजेत शिकूया वेळ कशी ओळखायची. हा बघा, छोटा आणि जाड काटा हा आहे तास काटा. तो आपल्याला सांगतो किती वाजले आहेत. जर हा काटा 3 वर असेल तर आपण म्हणतो 3 वाजले. लक्षात ठेवा, छोटा काटा म्हणजे तास, मिनिट हँड. आता बघा हा मोठा काटा, हा आहे मिनिट काटा. तो आपल्याला मिनिटं सांगतो. जर मिनिट काटा 12 वर असेल म्हणजे पूर्ण तास झाला. मिनिट काटा 3 वर म्हणजे 15 मिनिटं. मिनिट काटा 6 वर म्हणजे 30 मिनिटं. मिनिट काटा 9 वर म्हणजे 45 मिनिटं. सेकंड हँड. आता बघा हा पातळ आणि लाल काटा, हा आहे सेकंद काटा. हा खूप पटकन फिरतो, टिक टिक टिक. तो आपल्याला सेकंद सांगतो. पण वेळ वाचताना आपल्याला जास्त करून तास आणि मिनिट काटे पाहायचे असतात. 3 वाजले. आता घड्याळ बघा, मिनिट काटा 12 वर आहे आणि तास काटा 3 वर आहे, म्हणजे 3 वाजले. जेव्हा मिनिट काटा 12 वर असतो तेव्हा आपण फक्त तास सांगतो. 1 वाजून 15 मिनिटे. आता बघा, मिनिट काटा 3 वर आहे. 3 म्हणजे 15 मिनिटं. तास काटा 1 नंतर थोडा पुढे आहे, म्हणून आपण म्हणतो 1:15. 15 मिनिटं म्हणजे 1:15. 2 वाजून 30 मिनिटे. आता मिनिट काटा 6 वर आहे. 6 म्हणजे 30 मिनिटं. तास काटा 2 आणि 3 च्या मध्ये आहे, म्हणून आपण म्हणतो 2:30. 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे 2:30. 3 वाजून 30 मिनिटं. पुन्हा मिनिट काटा 6 वर आहे, पण तास काटा 3 आणि 4 च्या मध्ये आहे, म्हणून आपण म्हणतो 3:30. 30 मिनिटं म्हणजे 4:30. 4 वाजून 45 मिनिटे. आता मिनिट काटा 9 वर आहे. 9 म्हणजे 45 मिनिटं. तास काटा 5 च्या जवळ आहे, म्हणून आपण म्हणतो 4:45. 45 मिनिटं म्हणजे पावणे. चला पटकन सराव करूया. 5 वाजून 15 मिनिटे 5:15. 6 वाजून 30 मिनिटे 6:30. 7 वाजून 45 मिनिटे 7:45. वा, तुम्ही तर खूप छान शिकत आहात. आता तुमच्यासाठी एक मजेदार प्रश्न. घड्याळात मिनिट काटा 3 वर आहे आणि तास काटा 8 नंतर आहे. किती वाजले असतील? बरोबर उत्तर आहे 8:15. खूप छान. आज आपण शिकलो तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा आणि 1:15, 2:30, 2:30, पावणे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून मजेदार वेळ शिकणार आहोत. बाय बाय मित्रांनो.